हॅलो माय डिअर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. आज आपल्याला रेस्पिरेटरी क्वेशंट, ज्याला शॉर्ट मध्ये आरक्यू म्हणतो, त्या संदर्भातली चर्चा करायची आहे. अतिशय सोपा मुद्दा आहे. रेस्पिरेशनची प्रोसेस आहे बेटा. इन द रेस्पिरेशन there is a utilization of oxygen and CO2 given out, आणि CO2 बाहेर टाकायचा आहे. मग ह्या दोघांचा जो रेशो असतो, आपल्याकडे बी तसंच घडतं ना. आपण पण O2 आत घेतो रेस्पिरेशन साठी, CO2 एक्सहेल आउट करतो. मग हे मॉलिक्यूल मध्ये मोजायचं, हे अमाउंट मध्ये मोजायचं, या दोघांचा रेशो किती आहे. O2 किती घेतो, CO2 किती देतो, बाहेर टाकतो. घेणे आणि बाहेर टाकणे या दोघांचा जो रेशो असतो, दॅट पर्टिक्युलर रेशो इज कॉल्ड ॲज रेस्पिरेटरी क्वोशंट. याला काय म्हणायचं रे? नक्कीच कळलंय, रेस्पिरेटरी क्वोशंट. चला मग याची डेफिनेशन बघू आणि निघू बेटा पुढे. काय आहे रेस्पिरेटरी क्वोशंट? असतो काय? The ratio of the volume of the CO2 released to the volume of the O2 consumed in the respiration called the respiratory quotient or respiratory ratio. मी आत्ताच बोललोय मराठीमध्ये, the ratio of the volume of CO2 released. CO2 किती प्रमाणात रिलीज होतो to the volume of O2 consumed. O2 वापरल्यावर CO2 किती रिलीज होतो, त्या प्रकाराला रेस्पिरेशनच्या रेस्पिरेटरी क्वोशंट और रेस्पिरेटरी रेशो किंवा शॉर्ट मध्ये याला आपण म्हणतो आरक्यू. इथे एक शॉर्ट मध्ये बेटा डेफिनेशन दिलेली आहे. हे बघा, आपण डेफिनेशन अशी पण लक्षात घेऊ शकतो माय डिअर स्टुडंट, ही पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. आरक्यू काय आहे? व्हॉल्यूम ऑफ CO2 गिवन आउट. CO2 किती बाहेर पडतो, व्हॉल्यूम ऑफ O2 टेकन इन, आणि O2 किती आत घेतल्यावर CO2 किती बाहेर पडतो, या दोघांवरून आपण आरक्यू डिसाइड करत असतो. दिस इज द वन ऑफ द मोस्ट अँड सिम्पलेस्ट टाइप ऑफ द डेफिनेशन. सिंपल डेफिनेशन आहे सर. आली का रे लक्षामध्ये? आय होप यू शुड अंडरस्टँड इट. चलो आगे बढ़ते हैं. दूसरा, it depends upon the type of the respiratory substrate. आता हा जो रेस्पिरेटरी क्वोशंट आहे बेटा, that respiratory quotient is not constant for all type of the respiratory material. रेस्पिरेशन साठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं, त्या मटेरियलवर किंवा त्या सबस्ट्रेटवर रेस्पिरेटरी क्वोशंट डिपेंड असतो. म्हणून इट डिपेंड अपॉन द टाइप ऑफ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. मग आम्ही रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणून कुणाला वापरतो? माय डिअर स्टुडंट, आम्ही काय करत असतो, कधी कधी कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज वापरतो, कधी कधी प्रोटीन वापरतो, कधी फॅट वापरतो, कधी अमायनो ऍसिड्स असतात. म्हणजे वेरियस टाइप ऑफ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट्स आर युज्ड इन द रेस्पिरेटरी क्वोशंट. मग रेस्पिरेटरी क्वोशंट मध्ये वापरलेला किंवा रेस्पिरेशन मध्ये वापरलेला जो सबस्टन्स असतो, रेस्पिरेटरी सबस्टन्स, तो वेगळा असतो. तो बदलला की रेस्पिरेटरी क्वोशंट सुद्धा बदलतो. मग हे आता उदाहरणासहित विचारात घेऊ बेटा. when the carbohydrate are used as a respiratory substrate are completely oxidized. आता आपण काय बघितलेलं आहे याच चॅप्टर मध्ये, ग्लुकोज अंडरगोज द प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस and it produces the two molecule of pyruvic acid. आपल्याला माहिती आहे हे सगळं, आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे कार्बोहायड्रेटचं कंप्लीट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट होतं, म्हणजे कंप्लीटली काय होतं बेटा, ऑक्सिडेशन झालेलं आपल्याला दिसून येतं कंप्लीट कार्बोहायड्रेटचं. म्हणून आरक्यू इज 1. म्हणून त्याचा आरक्यू किती आहे? 1 आहे. बिकॉज व्हॉल्यूम ऑफ द CO2 इव्हॉल्व, जेवढा CO2 बाहेर पडतो, इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ O2 कंज्युम्ड ॲज शोन इन द इक्वेशन. आता काय केलेलं आहे आपण, जेवढा आपण CO2 वापरला, जेवढा O2 वापरला, तेवढ्याच प्रमाणामध्ये CO2 बाहेर पडला.
आलं लक्षामध्ये? म्हणजे O2 कंझम्पशन आणि CO2 गिवन आउट सेम आहेत, सेम. एक आकडा सांगू, समजा 6 आम्ही काय केलेले आहेत, तर इथं ऑक्सिजनचे रेणू वापरलेले आहेत, तर 6च CO2 चे रेणू सुद्धा बाहेर पडलेले आहेत. मग हे दोन्ही 6 वापरले तेवढेच बाहेर पडले. म्हणजे याचाच अर्थ रेस्पिरेटरी क्वेश्चन हा कधी पण कसा समजायचा, मग एक समजायचा. पुढे चला बेटा, नेक्स्ट. व्हेन फॅट आणि प्रोटीन आर युज्ड ॲज द सबस्ट्रेट, ज्यावेळेस फॅट आणि प्रोटीन आम्ही वापरतो सबस्ट्रेट म्हणून, पहिल्या वेळेस सांगितलं आम्ही कार्बोहायड्रेट ग्लुकोज म्हणून वापरतो, दुसऱ्या वेळेस सांगतोय आम्ही फॅट आणि प्रोटीन वापरत असतो. तर अशा वेळेस माय डिअर स्टुडंट, RQ इज लेस दॅन 1, रेस्पिरेटरी क्वेश्चन हा लेस दॅन 1 असतो. मग आपल्याला हे समजून सांगावं लागतं की का हा RQ लेस दॅन 1 असतो. बिकॉज व्हॉल्यूम ऑफ द CO2 इव्हॉल्व ऑलवेज लेस दॅन व्हॉल्यूम ऑफ O2 कन्झ्युम्ड. म्हणजे जेवढा O2 वापरला, समजा आम्ही 5 रेणू वापरले O2 चे, तर CO2 चे 4 रेणू बाहेर पडले. मग इक्वल झाले का बेटा? नो, देयर इज अ नो इक्वल. म्हणजे तुम्ही O2 5 वापरला आणि CO2 4 बाहेर दिला. म्हणून अशा पदार्थांचा फॅट आणि प्रोटीनचा जो रेस्पिरेटरी क्वेश्चंट आहे तो ऑलवेज कसा असतो? लेस दॅन 1 आहे. ठीक आहे. नेक्स्ट बेटा, त्यानंतर मोस्टली फॉर द फॅट RQ हा 0.7 मानला जातो, प्रोटीन साठी 0.9 एवढा मानला जातो. मग MCQ साठी आय वुड लाईक टू सजेस्टिंग, रिक्वेस्टिंग, appealing to everyone to pay your proper attention on these lines, on this study. याच्यासाठी प्रोटीनचा आपल्याला विचारला जातो RQ किती, फॅटचा RQ किती आहे, आणि आपल्या ग्लुकोज कार्बोहायड्रेटचा RQ किती आहे, MCQ साठी गरजेचा आहे. त्यानंतर द गॅस देअरफॉर डिसअपियर्ड, म्हणजे गॅस त्यासाठी काय होतो, मग डिसअपियर होतो, नाहीसा होतो. Evidently germinating seed produces CO2 by anaerobic respiration in the absence of O2 किंवा ऑक्सिजन in the mercury volume. तो प्रयोग बघितलेला बेटा आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरला, आपण परत एकदा बघू शकता. कालच्या व्हिडिओ लेक्चरला आपण परत बघा आणि आपल्याला नक्कीच ते कळून जाईल. Evidently germinating seed, कोणते सीड? असे सीड ज्यांचं जर्मिनेशन व्हायला लागलेलं आहे, बीजांकुरण होत असलेले सीड्स आहेत. प्रोड्यूस CO2, बीजांकुरण वाल्या सीड ज्या आहेत त्या CO2 ला प्रोड्यूस करतात. बाय कोणती प्रक्रिया? ऑक्सिजनचा वापर न करता. वाक्य परत एकदा, जर्मिनेटिंग सीड प्रोड्यूसेस दी CO2 विदाउट युटिलायझिंग और युजिंग दी ऑक्सिजन. बाय, मग ते ऑक्सिजन नसेल रेस्पिरेशन मध्ये तर त्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. इन द absence ऑफ ऑक्सिजन इन द मर्क्युरी कॉलम, त्या मर्क्युरी कॉलम मध्ये हे आहे. तर हा होता आपला जो काही रेस्पिरेटरी क्वेश्चन आहे, अगदी छोटासा मुद्दा. पुढे जायचं बेटा, युटिलिटी ऑफ द स्टेप वाइज ऑक्सिडेशन. स्टेप वाइज ऑक्सिडेशन आम्ही बघितलं, ग्लुकोजचं पायरुव्हिक ऍसिड मध्ये रूपांतर होताना 10 स्टेप होत्या. बऱ्याचशा स्टेप मध्ये एनर्जी कंझ्युम केली गेली, बऱ्याचशा स्टेप मध्ये एनर्जी रिलीज केली गेली. रिलीज द एनर्जी शुड बी इन द फॉर्म ऑफ द फॉस्फेट, इनऑर्गॅनिक फॉस्फेट, आणि दॅट इनऑर्गॅनिक फॉस्फेट आर मोस्टली युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ ATP. आपण बघितलं. आता जायचं बेटा पुढं, स्टेप वाईज जे काही ऑक्सिडेशन होतं त्याची युटिलिटी काय आहे. युटिलिटीला आपण म्हणू त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचं महत्त्व काय आहे. पहिला मुद्दा दिला, यू हॅव नोटिस्ड दॅट बोथ अनएरोबिक अँड एरोबिक रेस्पिरेशन आर कंडक्टेड इन मेनी स्टेप. एरोबिकची भी प्रक्रिया असू द्या, अनएरोबिक सुद्धा असू द्या, दोन्ही प्रक्रियामध्ये ना काही स्टेप्स आहेत. डायरेक्ट त्या प्रक्रिया कधीच होत नसतात, स्टेप वाइज मॅनरला घडतात. पुढे, सच स्टेप वाइज मेटाबॉलिझम सर्व सेव्हरल पर्पज. आता बेटा हे जे स्टेप घडतात त्या का घडतात, तर त्यांना अनेक उद्दिष्ट असतात, अनेक उद्देश असतात. व्हेरियस टाइप ऑफ पर्पज दे हॅव, त्यांचे अनेक पर्पज आहेत. फॉर एक्झाम्पल, राईट नाउ वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दॅट विच काइंड ऑफ द पर्पज आर दीज.
अ स्टेप वाइज रिलीज ऑफ द केमिकल बॉन्ड एनर्जी. आता केमिकल बॉन्ड मध्ये जी एनर्जी आहे ती स्टेप वाइज पद्धतीने ब्रेकडाऊन होते बेटा, ती रिलीज होते. स्टेप वाइज रिलीज ऑफ द केमिकल बॉन्ड एनर्जी फॅसिलिटेट utilization of relatively higher proportion of that energy in the ATP synthesis. आता केमिकल बॉन्ड मध्ये जी एनर्जी आहे माय डिअर स्टुडंट, त्या केमिकल बॉन्ड मधली एनर्जी रिलीज झाल्यानंतर ती रिलीज झालेली एनर्जी फॅसिलिटेट करते, तिचं युटिलायझेशन आम्ही करतो हायर प्रोपोर्शन ऑफ एनर्जी इन द एटीपी सिंथेसिस. म्हणजे जी रिलीज झालेली एनर्जी आहे ती आम्ही एटीपीच्या सिंथेसिस साठी वापरतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. दुसरा मुद्दा, ऍक्टिव्हिटी ऑफ द एन्झाइम फॉर द डिफरंट स्टेप मे बी एनहान्स्ड ऑर इनहिबिटेड बाय द स्पेसिफिक कंपाऊंड. आता आपल्याला हे माहिती आहे की जसं बेटा आपण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायला सुरुवात केली तर जवळपास 9-10 प्रकारचे नवनवीन कंपाऊंड्स बनत गेले आणि प्रत्येक स्टेपला एन्झाइम सुद्धा बदलत गेला. लक्षात घ्या. मग ऍक्टिव्हिटी ऑफ द एन्झाइम फॉर द डिफरंट स्टेप, आता आपल्या ग्लायकोलायसिस मध्ये 10 स्टेप आहेत आणि तिथे एन्झाइम सुद्धा प्रत्येक स्टेपचा वेगळा आहे बेटा. लक्षात घ्या. आता ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम फॉर द डिफरंट स्टेप मे बी एनहान्स्ड, वाढतात तरी, एनहान्स म्हणजे वाढ होणे किंवा इनहिबिट तरी केले जातात बाय द स्पेसिफिक कंपाऊंड. ज्या कंपाऊंड सोबत ते रिएक्ट होत आहेत तो कंपाऊंड त्यांना एनहान्स तरी करतो नाहीतर इनहिबिट तरी करतो. या गोष्टी लक्षात घेणे हा दुसरा मुद्दा, युटिलायझेशन. तिसरा, दिस प्रोव्हाइड द मीन्स ऑफ कंट्रोलिंग रेट ऑफ द पाथवे. ह्याच्यामुळे काय होतं बेटा, स्टेप वाइज जे आपण पुढे चाललो त्यामुळे कंट्रोल होतं द रेट ऑफ द पाथवे. आपण जो पाथवेने चालू आहे आपली प्रक्रिया, तिचा जो दर आहे, तिला जो लागणारा वेळ आहे, तो वेळ काय केला जातो, कंट्रोल केला जातो. अँड द एनर्जी आउटपुट अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. आणि याच्यामध्ये काय होतं, एनर्जी जी आम्हाला मिळती ती मिळणारी एनर्जी इज टोटली अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल असणार आहे. म्हणजे एनर्जी आउटपुट जे मिळतं आम्हाला त्यातून प्रत्येक स्टेप मधून, तर ती अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल आहे. सेलला जेवढी पाहिजे त्या पाहिजे असलेल्या प्रमाणातच सेलला ऊर्जा मिळत राहणार आहे स्टेप वाइज मुळे. हे तिसरा फायदा आहे. चौथा, द सेम पाथवे मे बी युटिलाइज्ड फॉर फॉर्मिंग इंटरमिडिएट. आता तुम्हाला माहिती आहे इंटरमिडिएट सबस्टन्सेस बनतात. आम्हाला ग्लुकोज पासून पायरुव्हिक ऍसिड डायरेक्ट आउटपुट पाहिजे बेटा, पण त्याच्यामध्ये जे 8-9 दुसरे सबस्टन्स बनतात माय डिअर स्टुडंट. ऑल दीज सबस्टन्सेस आर कन्सिडर्ड ॲज अ इंटरमिडिएट सबस्टन्स. ग्लुकोजचं काय करायचं आहे मला, पायरुव्हिक ऍसिड. पण पायरुव्हिक ऍसिड डायरेक्ट ग्लुकोज पासून होतो का, नो. देयर आर डिफरंट टाइप ऑफ द सबस्टन्सेस आर प्रोड्यूस्ड, होतात वेगवेगळे. मग त्या सगळ्यांना आम्ही जे मध्ये तयार होतात त्या सगळ्यांना आम्ही इंटरमिडिएट सबस्टन्सेस म्हणतो. द सेम पाथवे मे बी युटिलाइज्ड फॉर, त्याच पाथवेच्या माध्यमाने आम्ही इंटरमिडिएट सबस्टन्सेस काय करतो, फॉर्म करतो, युज्ड इन द सिंथेसिस ऑफ अदर बायोमॉलिक्यूल लाईक अमायनो ऍसिड. आता ते जे इंटरमिडिएट सबस्टन्सेस तयार झालेले आहेत त्या इंटरमिडिएट सबस्टन्सचा वापर आम्ही अमायनो ऍसिड निर्माण करण्यासाठी करत असतो मुलांनो आणि मुलींनो. तसेच अमायनो ऍसिड आणि बरेचसे सबस्टन्सेस आहेत ते निर्माण करायला वापरतो. म्हणजे आम्ही तर चाललो होतो बेटा एका पाथवेनं, त्या पाथवे मध्ये इंटरमिडिएट तयार झाले, त्या इंटरमिडिएटचा वापर आम्ही बायोमॉलिक्यूलच्या फॉर्मेशन साठी करतो, म्हणजे आम्ही अमायनो ऍसिड साठी करतो. नेक्स्ट, इन द केस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशनच्या केस मध्ये इज ऑलवेज इन्फिनिटी एज CO2 इज इव्हॉल्व विदाउट टेकिंग O2. आता एक गोष्ट गेली बेटा आपली की जर्मिनेटिंग सीड O2 न वापरता CO2 प्रोड्यूस करतात. आणि RQ काय सांगतो बेटा, रेस्पिरेटरी क्वेश्चन, की व्हॉल्यूम ऑफ O2 किती कंझ्युम केला आणि CO2 चा व्हॉल्यूम किती आउट झाला, या दोघांचा जो रेशो असतो त्याला आम्ही RQ म्हणतो. पण आमच्या कोणती सेल ज्या अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये जर्मिनेटिंग सीड आहे तिने तर काहीच वापरलं नाही. मग तिने CO2 कसा तयार केला, O2 न वापरता.
तर अशा वेळेस त्याचा आरक्यू किती मानायचा? इन्फिनिटी, म्हणजे अनंत, तो आपण सांगू शकत नाही असा मानायचा. हा सुद्धा एमसीक्यू साठी नीट साठी लक्ष देणे गरजेचं आहे. राईट नाव आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. सिग्निफिकन्स ऑफ द रेस्पिरेशन. आपल्याला स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये किंवा आपल्या तुमच्या 11वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न असू शकतो थिअरीच्या स्वरूपामध्ये, तर लक्षात घ्या. चला बेटा, रेस्पिरेशन प्रोव्हाइड द एनर्जी. बेटा रेस्पिरेशन, फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाइक टू काइंडली रिक्वेस्टिंग टू पे युअर कंप्लीट अटेन्शन टुवर्ड्स मी. बाळ, रेस्पिरेशन काय प्रोव्हाइड करतं? रेस्पिरेशन प्रोव्हाइड एनर्जी. बेटा ती एनर्जी कशाला पाहिजे? फॉर बायोसिंथेसिस ऑफ सेल्युलर मटेरियल. सेलच्या आतमध्ये जे मटेरियल आहे माय डिअर स्टुडंट, त्या सेलच्या आतल्या मटेरियलला आम्ही बायोसिंथेसिस ऑफ सेल्युलर मटेरियल म्हणतो. मग काय तयार करण्यासाठी रेस्पिरेशनच्या एनर्जीचा वापर होतो? एक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, लिपिड, व्हिटॅमिन्स, पिगमेंट. All these substances are produced by the energy released during the respiration process. पुढे नंबर 2, it is also source of energy for cell division. रेस्पिरेशन मधून जी एनर्जी मिळते, the energy released from the respiration process is utilized किंवा used for सेल डिव्हिजन साठी पाहिजे, ग्रोथ, सेलची रिपेअर, सेलचं रिप्लेसमेंट ऑफ वॉर्न आउट पार्ट. वॉर्न आउट पार्ट म्हणजे काय? वॉर्न आउट पार्ट म्हणजे काय? डॅमेज झालेले, निकामी झालेले, निकामी, ज्याचं काहीच काम नाही असे वॉर्न आउट पार्ट रिप्लेस करायचे, त्यासाठी एनर्जी पाहिजे आहे. मूवमेंट साठी एनर्जी पाहिजे आहे आणि लोकोमोशन साठी एनर्जी पाहिजे आहे. अशा सगळ्या घटकांसाठी जी एनर्जी पाहिजे, दॅट एनर्जी शुड बी सप्लाइड फ्रॉम द रेस्पिरेशन प्रोसेस. नेक्स्ट माय डिअर स्टुडंट, व्हेरियस इंटरमिडिएट ऑफ द क्रेब सायकल आर युज्ड इन बिल्डिंग ब्लॉक. क्रेब सायकल मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंटरमिडिएट सबस्टन्सेस तयार होतात. क्रेब सायकल मध्ये इंटरमिडिएट कळतात तुम्हाला. बिल्डिंग ब्लॉक फॉर द सिंथेसिस ऑफ अदर कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि मग त्याच इंटरमिडिएट सबस्टन्सेस पासून आम्हाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे सिंथेसिस करता येतात आणि त्यासाठी ते सबस्टन्सेस बिल्डिंग ब्लॉक बनतात. वाक्य परत एकदा, व्हेरियस इंटरमिडिएट सबस्टन्सेस आहेत, हो, ते क्रेब सायकल मध्ये तयार होतात. त्यांचा वापर बिल्डिंग ब्लॉक म्हणून होतो. कशासाठी? तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो आहे असं आपण म्हणू. त्यानंतर माय डिअर स्टुडंट, पुढं कपल्ड विथ द फोटोसिंथेसिस. आम्ही रेस्पिरेशनला फोटोसिंथेसिस सोबत जर जोडलं, रेस्पिरेशनला फोटोसिंथेसिस सोबत जर जोडलं, इट हेल्प टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन द CO2 अँड O2 इन द एटमॉस्फिअर. जसं रेस्पिरेशन मधून CO2 बाहेर पडतो, फोटोसिंथेसिस मधून O2 बाहेर पडतो, O2 CO2 यांचं जे एटमॉस्फिअर मध्ये बॅलन्स मेंटेन केलं जातं, दॅट बॅलन्स शुड बी मेंटेन्ड बाय बोथ दीज प्रोसेसेस, म्हणजे फोटोसिंथेसिस ॲज वेल ॲज रेस्पिरेशन. पुढे बेटा नेक्स्ट, चलो आगे बढ़ते हैं. अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिकला दुसरं नाव आहे फर्मेंटेशन. फर्मेंटेशनला मराठीत म्हणतात किण्वन. इज युज्ड इन द व्हेरियस इंडस्ट्रीज. आता अनएरोबिक रेस्पिरेशन खूप मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये वापरलं जातं. उदाहरणामध्ये डेअरीज मध्ये वापरलं जातं, डेअरीचे प्रोडक्ट बनवण्यासाठी, डेअरीचे प्रोडक्ट, बेकरीचे प्रोडक्ट, डिस्टिलरी, दारू निर्मिती करणे, लेदर, चामड्याचे पदार्थ बनवण्यासाठी, पेपर इंडस्ट्रीज, पेपर इंडस्ट्रीज मध्ये एवढ्या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशनचा वापर होतो. आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचा वापर होतो म्हणजे आपल्याला ते तसे सूक्ष्मजीव पण वापरावे लागतात. नेक्स्ट बेटा, इट इज युज्ड इन द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द अल्कोहोल, ऑर्गॅनिक ऍसिड, व्हिटॅमिन आणि अँटीबायोटिक. माय डिअर स्टुडंट, अजून एक लक्षात घ्या की आम्हाला अजून ह्या एनर्जीचा वापर वगैरे कशासाठी करता येतो अनएरोबिक रेस्पिरेशनचा, तर कमर्शियल प्रोडक्शन. कमर्शियल प्रोडक्शनला मराठीमध्ये म्हणू व्यावसायिक उत्पन्न वाढवायचं. तर अल्कोहोलचं व्यावसायिक उत्पन्न, ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत,
व्हायटमिन्स आहेत बेटा आणि अँटीबायोटिक्स आहेत इत्यादी पदार्थांचं कमर्शियल प्रोडक्शन आपल्याला यूज करावं लागतं आणि त्यासाठी मग आम्ही अनेरोबिक रेस्पिरेशनचा वापर करतो. आणि नेक्स्ट आणि लास्ट वाक्य, एनर्जी ऑफ द रेस्पिरेशन आल्सो युज्ड टू कन्वर्ट, रेस्पिरेशन मधून जी एनर्जी मिळते तिचा उपयोग आम्ही इनसोल्युबल सबस्टन्सेस म्हणजे अविद्राव्य स्वरूप, अविद्राव्य स्वरूपामधला जो काही घटक आहे त्याला विद्राव्य स्वरूपामध्ये करणं, म्हणजे याचाच अर्थ इनसोल्युबल सबस्टन्सचं रूपांतर सोल्युबल सबस्टन्स मध्ये करणं, हे रेस्पिरेशन मधून एनर्जी वापरली जाते. आता तुमच्यासाठी ऍडिशनल स्वरूपामध्ये अनाएरोबिक रेस्पिरेशन आणि फर्मेंटेशन हे मी नोट्सवर दिलेलं आहे. तुम्हाला येऊन नोट्स घेऊन जायचे आहेत. मी आज ग्रुपवर माहिती टाकणार आहे नोट्स घेऊन जाण्यासंदर्भामध्ये उर्वरित 2 पेजेस. तसेच अजून एक फरकाचा मुद्दा दिलेला बेटा, ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल याच्यात काय फरक आहे त्या फरकाचे मुद्दे. त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन आणि त्याच्यानंतर हे 2च आहेत. अशा पद्धतीने 3 आपल्याला काय दिलेले आहेत तर ते डिस्टिंग्विश दिलेले आहेत, डिफरन्सेस दिलेले आहेत. हे आपण आता नोट्सवर वाचन करणार आहोत. आय होप दॅट की हा सुद्धा आजचा पाठ आपल्याला अत्यंत व्यवस्थितरित्या कळलेला असेल. जर काही अडचण आली माय डिअर स्टुडंट तर आपण मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून मी आपल्या प्रश्नाचं त्वरित जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन द्यायला मदत करणार आहे. ठीक आहे. तर आज आपला हा चॅप्टर इथं संपलेला आहे. उद्या आपण लिव्हिंग वर्ल्ड नावाच्या चॅप्टरचा व्हिडिओ बनवून आपल्याला टाकणार आहे. तर लिव्हिंग वर्ल्डच्या नोट्स ज्या आहेत ते येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला नक्की मिळून जातील. ठीक आहे. तोपर्यंत गुड डे टू ऑल ऑफ यू अँड गॉड ब्लेस यू माय डिअर स्टुडंट.